माझी लई इच्छा आहे बरं का मराठी पोरांनी व्यवसायात यावं, पण शुल्लक काहीतरी चूक आहे तेवढे जर टाळल्या तर सोन्याहून पिवळं. आणि यातली शेवटची चूक तर मी पण केलेली. पहिली चूक म्हणजे स्टँडर्ड बुडूक अशा बिझनेसच्या फ्रँचायझी विकत घ्यायच्या. कोणाला तरी इंस्टाग्राम भाऊ दादा मानलेला असतं, त्याचा बिझनेस घेतला की आपल्याला पण भरपूर पैसे भेटतील, त्याच्यासारखी गाडी बंगला भेटेल. अशा मध्ये पोरं त्यांची फ्रँचायझी घेतात. कोणता पण ट्रेंड 1 ते 2 वर्षासाठी असतो. तुम्ही जे बिझनेस मध्ये पैसे लावते ते मात्र तुमच्या आईबापांनी 10-10 वर्ष काम करून कमवलेले. दुसरी चूक म्हणजे जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही आपला बिझनेस स्टेबल झाला, 4 पैसे आता आपल्याला यायला लागले आणि आपले फ्युचर हाच बिझनेस आहे, तोपर्यंत तुमच्या बिझनेस मध्ये पैसे जास्त टाकू नका. सिंपल सेटअप ठेवा, सिंपल फर्निचर, खाली फरची नसली तर कोबा टाका, पैसे वाचवा. तुम्हाला आज मोठे मोठे मॉल, मोठे मोठे शोरूम दिसते, पण त्या लोकांनी त्यांच्या पिढ्या घातलेल्या तेव्हा ते झालेले. तिसरी चूक म्हणजे पहिलं दुकान झालं नाही का माणूस लगेच फ्रँचायझी द्यायच्या, शाखा द्यायच्या या विचारात पडतो. स्वतःच्या धंद्याकडे लक्ष द्या, पहिलं शाखा विकायच्या नादी लागू नका. स्वतःचा बिझनेस चांगला बनला की आपोआप लोक लांबून लांबून तुमच्या शाखा घ्यायला येतील. चौथं म्हणजे इंस्टाग्राम फॉलोवर वाढले का धंदा वाढतो असं बऱ्याच पोरांना वाटतं. काही जण आयुष्यात इंस्टाग्रामला मानून बसले. रिअल लाईफ बिझनेस आणि रिअल लाईफ बिझनेस लय वेगवेगळा आहे. आपल्या स्वतःच्या धंद्याकडे लक्ष द्या. इंस्टाग्राम फक्त मार्केटिंग पुरतं वापरा, वाहून जाऊ नका इंस्टाग्रामला. शेवटचं म्हणजे आईवडिलांचं ऐका. आईवडिलांनी आपल्यापेक्षा जास्त पानकडे पाहिले म्हणताय ना, ते खरं आहे. आपण अजून जग नाही बघितलेलं, त्यांचा अनुभव फार मोठा आहे. आईवडील सोडून जगात असं कोणीच नाही का ज्यांना खरंच वाटतं तुमची प्रगती व्हावी म्हणून. एकदा तुम्ही मॅच्युअर झाला, त्यांना कळालं की आपलं पोरगं आता कर्तृत्ववान झालं, ते आपोआप तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या बंद करते. तोपर्यंत ऐका फक्त. मी ज्या गोष्टी सांगितल्या 100% खरे. काही जणांना याचा राग आला असेल, पण मॅच्युअर लोक कमेंटमध्ये बरोबर सांगतील या गोष्टी खऱ्या आहे का नाही. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.